सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. स्टार्टिंग माझा सारा इग्नोर करा, कारण माझे ना सध्या गेट रेडी विथ मीचे व्हिडिओज चालू आहेत, म्हणजे यू नो प्रॉडक्ट प्रमोशन्स. सो तो चालतच राहणार. रोज किती जरी काढलं ना तरी चालत राहणार. आणि टायमिंग झालं आहे 12. आज आहे सुट्टी. तर काय नाही, साहेब आता आंघोळीला गेलेत, सेकंड शिफ्टला जाणार आहे त्यामुळे. आणि आता बनवायचा आहे डबा. आणि भाजी संपलेली आहे. उद्या आणू शकतोय किंवा आज पण आणू शकतोय. त्यांनी जर जात असतील तर आज आणू देत, नाही म्हणले तर मग उद्या आणतील. आता काहीतरी डब्यात बनवायचं आहे. सो आणि प्लस हेअर ऑइल पण बनवणार आहे मी आज. त्यामुळे ना मी हे हेअर ऑइल ऑर्डर केलं आहे, कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑइल. कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑइल. माझा फ्रंट कॅमेरा आहे, सो तुम्ही ना स्क्रीनशॉट घ्या, मिरर इमेज करून बघा, तुम्हाला भेटून जाईल. असं काहीतरी आहे. आणि आता काय करायचं आहे, डबा करायचा आहे. सो एवढा मोठा चेहऱ्यावर मेहमान आला आहे. असं ना, मला ते इथं सक्शन होल्डर असते ते घ्यायचं आहे. पाठीमागचे भांडे बघा माझे. खाना भाई, तुम्ही काय म्हणता ना, डिग्री करा, इंजिनिअरिंग करा, डिप्लोमा करा, आणि काय म्हणतात त्याला, काय मध्ये येते नॅपकिन्स, फॅशन डिझायनिंग करा, IT मध्ये वर्क करा, भांडी घास नाही आणि जेवण बनवणे कुणाला चुकलेलं नाही. हां, तसं आपण लावू शकतो आपल्या टाईमनुसार. बट म्हणजे असं म्हणणं आहे माझं की आपण लावू शकतो, मेड लावू शकतोय. पण माझं होतं ॲडजस्ट तर ठीक आहे ना. आता घरातून वर्क करत असल्यामुळे एवढा लोड येत नाही, बट बाहेर गेलं तर प्रॉब्लेम आला असता. सो ही डाळ आजीकडून आणलेली, आजीकडून, मम्मीच्या आईकडून. ॲक्च्युली ना, म्हणजे गावाकडचे जे शेतातले कडधान्य असतात ते टेस्टी लागतात. प्रोटीन. आवडायची डाळ. आता सीन असा आहे की एक सेकंड स्टँड सांगतो, त्यात माझा असं झोप आहे. मोठा नाही खाणार त्यामुळे खेळा ना तुम्ही. तुम्हाला ॲक्च्युली नाही तर होळीला ह्यांच्या दुसऱ्या दिवशी पण रंगपंचमी खेळली जाते आणि पाचव्या दिवशी कर्नाटक बेळगावमध्ये GCP आहे तिथं. पण आमच्याकडे कसं होतं कोल्हापूरला, म्हणजे कोल्हापूरला ॲक्च्युली रंगपंचमी उद्याच असते, डायरेक्ट पाचव्या दिवशी होळी झाली की पाचव्या दिवशी रंगपंचमी असते. एक सेकंड, आपण बॅक कॅमेरा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर डू हिट द लाईक बटन, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अजून तर मी तेवढी फेमस नाही आहे की म्हणजे नोटिफिकेशन आल्या तुम्ही व्लॉग बघणार, बट तरी बेल आयकॉन हिट करा, म्हणजे माझे व्लॉग पडले की लगेच तुम्ही येऊन बघणार आणि मी फेमस होणार. जस्ट किडिंग. काय का सांगितलं ना, सिल्की केस असू नये त्यासाठी 2 मिनिट नाही झाला चाप लावून तोपर्यंत निघायला लागले सगळीकडून. गरमी तर एवढी होते आणि प्लस इकडं पाठीमागं पॅक आहे भिंत पूर्ण. किचनमध्ये आमच्या नॅचरल सनलाईट नाही आहे, त्यामुळे असा एवढा मोठा बल्ब आम्ही लावला आहे का तर लाईट चांगली यावी म्हणून. बघा मी किती ब्लॉगसाठी कष्ट घेते आणि वर्षातून एकदा मोठा ब्लॉग शूट करते. सो लेट्स मेक भाकरी ना. सेवनसाठी एकट्यांसाठीच भाकरी, कारण मी तर नाही खात. मी दुपारचं सॅलड्स किंवा फ्रूट्स, ॲक्च्युली सॅटर्डे म्हणून वीकडे असेल, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन डे आणि व्हेजिटेरियन डे असे 2 माझ्याकडे क्लास आहेत. मंडे, थर्सडे, सॅटर्डे नो नॉनव्हेज. त्यानंतर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार. प्रोटीन गेन करना पड़ता है, प्रोटीन. ओ भाई
यार या कुकरचा काय प्रॉब्लेम आहे ते मला समजत नाहीये. यातून पाणी बाहेर पडते. एक सोडून 3 कुकर आहेत, त्यातले 2 कुकर तर असेच आहेत. सो परत आता मला डबल उचापत करायला लागणार आहे की पहिल्याच्या लोकांचं किती भारी होतं ना ते चुलीवर जेवण बनवायचं. चुलीवर पण यातला गॅस तर पकडलाय, काय करू. बरं ठीक आहे, हेच ठेवून बघूया आपण. नाही मम्मी गरम पाणी भाजले. मी ना बॅक बायसेप ट्रायसेप हे सगळं करून मेरे बायसेप ट्रायसेप निघ रहे अभी. मी लग्नाच्या आधी घरी कमी आणि बाहेरचं जास्त खात होतो, तरी पण एवढी बाहेर. आणि लग्नानंतर बाहेरचं टोटली बंद आहे माझं. म्हणजे मी खातच नाही, कुठं जातच नाही. मी इथं कुठं काय वारा असं स्ट्रेट पोस्चर असलेले लकी असतात. हा असं वाकल्यानं कसं दिसते. सो बघूया मोठे ब्लॉग कधीपर्यंत कंटिन्यू होता. मी असं मोटिवेशन नाही, आज मोठा ब्लॉग करायचा, कंटिन्यू करायचा. एक दिवस काय, 1 तास नाही टिकत माझं मोटिवेशन. या ही सवय मलाच आहे. काय केलं की 2 मिनिटात हात धुवायला पडायचं, तिथं मला पण. आता मी ना हे पाणी 1 मिनिट मी भाकरी कसं करतो तुम्हाला. तुमचं जर बीट असं सुरकुत्या पडल्यासारखं झालं असेल फ्रीजमध्ये, तर त्याला असं अर्धा तास पाण्यात डीप करून ठेवायचं. ते आहे तसं ताजं तवा नव्हते. डोंट वेस्ट मनी. आज सुट्टी आहे म्हणून माझं एवढं निवांत काम चाललंय, नाहीतर भाई भूल ही जाओ. आजकाल मी रील शूट करायला इंटरेस्टेड नसतो. लॉंग व्लॉग काय करणार, पण आता करायचे आहेत. हे नाही केलं तर कसं होणार. माझा एक वीक पॉईंट आहे. कशाच्या बाबतीत? भांड्यांच्या बाबतीत. की एवढी असली तरी मी घासीन, घासायला काही प्रॉब्लेम नाही. पण ना जेव्हा ती लावायची बारी येत्या तेव्हा मग तुम्हाला रडायला येते. आय डोंट नो वाय. कुणाला असतात कुणाला असतात निगेटिव्ह पॉईंट्स. माझ्या तशी भांड्यांच्या बाबतीत आहेत. डिशवॉशर घेतलं तर पण सेमच. अलीकडचा आवाज येते एक सेकंड. पण सेमच तर पडतंय. आपण ते खरकडे भांडे काढणार, त्यात घालणार, तोपर्यंत भांडे वॉश करून होतात. पण त्यामध्ये ॲट अ टाइम सगळे भांडे जातात ना. मग पण ते कसं आहे, ते ओन हाऊस असलं ना, म्हणजे स्वतःचं घर असेल ना, तर ठीक आहे. रेंटेडला कुछ नाही चलता बाई. मम्मीने सांगितलं 2 शिट्ट्यातच ती डाळ पूर्ण शिजून गिर होता. मी तर 3 केल्या. आता काय शिजवून असतं खायची. म्हणजे अर्ध्या भाज्या येतात मला, ज्या नाही केल्या कधी त्या नाही केल्या. फॉर एक्झाम्पल ते सुरण असते ना, त्याला फक्त असं मी लावून बघितलेलं, कधी केलं नाही, कधी खाल्लं नाही. आणि ते असं काहीतरी म्हणतात की बाबा ते म्हणजे